काय सांगायचं आहे. श्यम कार्यक्रम बाबा झाला ना, इलाज झाला. 15, 16, 17 सासऱ्याला जावला कुत्रा आणि सासू सांगते लिंबू मिरची आणून त्यावरती उतरा. पहिला चेंडू त्यावरती विकेट. सुरुवात चांगली झाली आहे. तू जरा हे बाजूला येतो का. बॅटिंग करणारी टीम तुमची स्टेपनी. तुमचा टाइम काउंट आहे. आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आयटमच्या बोशाड्या खाणाऱ्या बायकोशी रागावर मोबाईल चेचून फोडणाऱ्या गपचूक रात्री आयटमशी चॅटिंग करणाऱ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं करूया सहर्ष मनपूर्वक सजने स्वागत. त्यामध्ये तू पण आहे का. नाही का. लायसनी गाडी आहे का. ठीक आहे. लायसनी गाडीला माप आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खऱ्या अर्थाने गोलंदाज आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा खेळाडू विनंती आहे. यावेळेस समोरच्या दिशेला दाबून मारलाय, कुठून मारलाय. फिल्डर मात्र तोटका सारखा आला. यास पहा इथे 2 धाबा आल्यात. चला बॅटिंग करणारी टीम आपली एक्स्ट्रा खेळाडू आपला 12वा खेळाडू. यावेळेस आयकॉन आपण पाहू शकाल विशाल निघोट स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाज ए हरिकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया. ये तो बोल्ड भी हो गया. काय सांगायचं आहे. जसा बॉल आला तसा ढेंग पटीतून जेलाने पार. काय सांगायचं आहे. पार कूड फाडून जेला कार्यक्रम बिनासला असा कार्यक्रम झाला म्हणजे काय सांगायचं आहे. खुश तो गडबड है दया ढूंढ के लाव दरवाजा तोडो. चला सकाराम तुकाराम कांताराम शांताराम आपापली जागा घ्या. तुम्ही प्रत्येक विकेटला एकमेकाचा मुख घ्या. काय सांगायचं आहे. नको झाले. एक विकेट आली डॉट बॉल आला का हे एकमेकाचा मुख जी आली. आता धन केली. वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नामांकित संघ आहेत. आपण पाहू शकाल एका साईडनं महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर आणि त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार शिरूर. यावेळेस नवीन कोरा करकरी शोरूम पीस टटाशीत फलंदाज शुभम कांबळे आणि त्यांचा 12 गुंग टांगले. शुभम कांबळे यावेळेस जाऊया. परंतु निश्चित गोलंदाज आपण पाहू शकाल. बेकार भयानक कार्यक्रम. सोन्याला बाजार कमी झाला आणि याला जास्त झाला. पहिले बॉलवर विकेट आली, दुसरे बॉलवर 2 केल्या, तिसरी मात्र पुन्हा एकदा विकेट आली. कोरोना व्हायरस पेक्षा भयानक व्हायरस चावला. तिथे गोलंदाजी चांगली. नको बॉल मारू. रात्री ऍडमिट केलेलं त्याला. 2.5 सलाईनी लायली आणि 3.5 टाकं मारलात. उडायचं. इथे पहा हा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हॅलो हॅलो. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. ओहो क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणि निश्चित क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने झालं ना की तिथे एकच धाव आली. संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. पहिलं षटक म्हणजे पॉवर प्ले. पहा पुन्हा एकदा सूचना आहे. समोर जे पाय आहेत ते पाय आपण वरती घ्या. वरती घेतले. आता डोळ्याला पाणी लावा. लावले. अजून 3 जण इकडे तसेच टांगले. काय गेला नेमका काय चावला. कोणाला चावला बघा. याचा पण उतारा करा. काय सांगायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का. शेम कार्यक्रम. ज्याचे पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. अरे ते आत खेळता इकडे यांना भलताच काही चावात. परंतु निश्चित सामन्याचा आनंद घेतला जातोय. स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. बघता बघता आपण पाहू शकाल धावा धावफलकावरती आहेत 3. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन ढेकर देऊन पचन अपचन पहिलं समाप्त होते. यावेळेस शुभम शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती.
भयानक गडी शुभम शेळके आणि यावेळेस स्ट्रायकिंग होती फलंदाज कन्यादान करस वस्ताद राजाभाऊ भोसले यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद. ओहो यावेळेस देखील पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम लाय सुना मळ तंबाखू देदन का हंठो का काय सांगायचंय. ओ पाप्पा आडेला का मग गाई छाप दिली आणि बैल छाप आली. तिथे पहा इथे संघासाठी धाबा वाचवल्या गेल्यात 2 तर आल्यात म्हणजे आता कार्यक्रम गजा रंगात आला. पद्या पडला एकट्याने वाडा पडला मोकाट ठणठण गोपाळ. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा शुभम. यावेळेस हो फटका नाही लाज. आता काय सांगायचंय शेम कार्यक्रम झाला ना हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू मजबूत कुथईला पण नाही इलाज झाला. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला बस म्हणून सांगायचा काय सांगायचं आहे. सासू धावली आणि मेवणी पटकन पावली. इथे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तिथे बघता बघता एक सिंगल आली. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 8. योगेश सर मला अजूनही ती गोष्ट कळली नाहीये. तुम्ही मेहुणीवरती खूपच चर्चा करताय. इतकं प्रेम मेहुणीवरती कसं. बडे बडे शहरों में छोटे छोटे दंगे होते हैं तो इथला नाहीये समजून जा. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. येणारा चेंडू आता फ्री राहणार आहे. गोलंदाज तयार होईल. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्ताना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधले 2 एक नो आलाय एक व्हाईट आलाय. कुठला पाहिजे. महाग असेल तर घेऊ नका. पाहू लागेल आता पुन्हा एकदा फ्री हिट आलाय. नो बॉल काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय अशी 7.5 आली. 2 नो 1 वाईट 2 नो 2 वाईट. बाप्पा रे काय सांगायचंय. तो बघा आता त्याला मोजून 13 एकर मध्ये जागा भेटली. खून केली तिथं. पाहू शकाल कुठेतरी मला वाटतं रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली आहे 11 धावा. स्कोररला नाश्त्याला आणा आवाज कमी झाला त्याचा वजच कण होतो 11. पाहू शकाल नाही तसं तू पण गाडी वाढलेला जाईल. लायसनी गाडी आहे. यावेळेस पायामध्ये टाकलेला चेंडू त्याला खोदून काढलाय पण तिकडे गेट आहे ना त्यामुळे काय झालं तिथे शेट होणार का. बघता बघता इथे आपण पाहू शकाल प्रीटचा चेंडू होता त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही कारण की तिथे 2 धावा घेतल्या. 2 धावेची नावं सांगू का. एक सकाराम एक तुकाराम असे मात्र येऊन पोहोचले आणि संघाची धावसंख्या आता बनली आहे 13 धावा. 13 मेरा साथ रहेगा नहीं तो साला बर्बाद रहेगा. स्कोरर अच्छा तो समालोचक भी अच्छा. अपना साथ. गोलंदाज तयार. यावेळेस हो काय सांगायचं आहे. गडेना बरोबर दम खाऊन टोका टिकला म्हणजे असा कार्यक्रम केला का सोमडेत कोंबडी मारली. कोंबडीला आवाज पण करून दिला नाही. जसा आला तसा चेंडू सीमा बाहेर बॅट्समनना मारला पण विकेट किपरची कंबर दुखायला लागली. ती बघा पाहू शकाल आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. वेळेस पुन्हा एकदा निश्चित चांगला चेंडू होता त्याला खेळून काढण्याचा प्रयत्न बघता बघता आपण पाहू शकाल इथे चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली 18 धावा. चला जास्तचा वेळ घेऊ नका. 18 धावा तर मित्रांनो निश्चित बनल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं शिरूर मध्ये भरपूर प्रेम मिळतं परंतु शिरूरची नगरी दाखवणारा एकमेव माणूस खराडी चषकामध्ये विशालची आणि माझी ओळख झाली. विशालनं आग्रह धरला त्या स्पर्धेमध्ये आलो. या स्पर्धेमध्ये देखील विशाल तुझं खूप खूप धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं मी सर्व आयोजकांचं कौतुक करेल आणि निश्चित याच्यानंतर देखील आपल्याला याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा देखील होणार आहे. विशालजी गायकवाड यांचं देखील शुभागमन झालंय. तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक त्यांच्या माध्यमातून काही आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आयोजक आहेत आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून पसंती मिळाली. त्यानंतर जर पाहिला कॉन्टॅक्ट साधला 2 महिने खऱ्या अर्थाने विशाल आल्बर्ट यांची माझ्याकडे ही तारीख दिली होती
आता काय माहित आहे का, एकदा 2 महिने तारीख दिल्यानंतर एक लगीन जमवायला एक तात्या का 1 महिना तारीख आधी द्यायला जातो. आता तात्यापेक्षा यानं माझ्याकडून तारीख घेतली, नाही इलाज झाला. याच मैदानावरती PRD एक मोठी स्पर्धा देखील मित्रांनो येणार आहे आणि ती स्पर्धा अगदी आपण पाहणार आहोत 4 ते 9 नोव्हेंबर पर्यंत. दानशूर उद्योगपती फेब्रुवारी या महिन्यामध्ये ही स्पर्धा. बस तो सांगतो माझ्या बॅटीत पॉवर कमी आहे पण माझ्या नळ्यात पॉवर बघा. यस, नो गुगल पे नो फोन पे, हा रन ढोपना पे. फेब्रुवारी मध्ये 4 ते 9 या तारखेपर्यंत ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि दानशूर उद्योगपती सन्मान्य श्री प्रकाश शेठ रसिकलाल धारीवाला चषक अर्थात PRD ट्रॉफी स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,00,000 रुपये, तृतीय पारितोषिक 71,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 51,000 रुपये. आणि डे या फॉर्मेट मध्ये ही स्पर्धा पाहणार आहोत याच मैदानावरती. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर आहे, परंतु ती आयकॉन वगळता स्थानिक खेळाडूंना दिली जाईल. त्यानंतर एक गाव एक टीम आणि 2 आयकॉन अशी या स्पर्धेची नियमावली आहे. आपण संपर्क साधू शकता. सनी दळवी, तेजस माने, त्यानंतर ऋतिक ढोबळे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकाल, मुख्य आयोजक सन्मान्य श्री रवींद्र उर्फ श्याम मनोहर ढोबळे, माननीय नगराध्यक्ष शिरूर महानगरपालिका. खरं आता निश्चित त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पाहणार आहोत. मित्रांनो, कुणाला नाव नोंदणी करायची असेल तर जास्तचा वेळ घेऊ नका, आपण लगेचच संपर्क साधा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कार्यक्रम तिथे झाला गेलाय. लेग बाईच्या स्वरूपात इथे देखील मला वाटतं 4 मिळत आहेत. बॅट्समन पण मस्त आहे, आडिया बांध्याचा आहे, गुटगुटीत आहे, मीडियम साईज आहे, जाडा जाडा आहे. बॉलर पण सेम कार्यक्रम आहे. परंतु काय होणार, पुन्हा एकदा काय सांगायचं आहे, बॅट्समन मजबूत आहे पण बॅटीला बॉल ठोकला नाही. या परत पंच सांगतात मांडी दुखायला लागली, आयडियास लगा के. एक सिंगल आली आहे लेग बाईच्या स्वरूपात आणि तिथे मात्र एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली गेली आहे 24 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 चालू आहे, 24 बनल्या गेलेत. वेळ वाचवा आणि या ओव्हरीला सर्व धावा लेग बायच्या आल्यात, म्हणजे सगळ्या कन्यादानच्या आल्यात. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला, पण नाही इलाज. रट्टा मारला पण खाऊन पिऊन कुपोषित झाला, हातपाय मजबूत झाला पण पोट बारीक झाला. तिथे पहा, दोनही संघ नामांकित आहेत आणि अशी बॉलिंग चांगली म्हणजे बॉलिंग तेवढीच चांगली आणि तेवढीच खराब. म्हणजे काय माहिती आहे का, भोकरापेक्षा भयानक चिकूट आणि भेंड्याच्या भाजीपेक्षा भयानक चिकूट. पाहू शकाल पुन्हा एकदा. ओहो नशीब बाबा, काय जायचं आहे. आतल्या बाजूला कच पडला नाही तर काय झालं, फिल्डरचा पाय लागला म्हणून बरा झाला. नाही देव आम्ही तुम्हाला, पण जरा मेकअप कमी करून या. सकाळ मेकअप करून आलात, आता लाल पडलेत तुम्ही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल इथे कंप्लीट होत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 25 धावा. पहा त्यांचा मेकअप आपण पाहिलं ना, सकाळी लावून आला, लाल लाल पडलेत, कानात बाळी, 1 नंबर गडी खाली रोहित. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर पाहिलं तर या पहिल्या डावामधील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 3 षटकासाठी आपण बरोबर 14 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे, त्यामुळे वेळ वाचवणं महत्वाचं राहील. चला सहकार्य करा. आणि यावेळेस गोलंदाज आलाय चेतन कुरुंदळे, गोलंदाजीसाठी तयार होत आहे. आणि यावेळेस भयानक कार्यक्रम. हा त्यांना मारल्या याला भूत झोमला, शेम कार्यक्रम झाला बाबा. बॅटीला बॉल ठोकला, बॉल थांबत नाहीये, बॉल पुन्हा एकदा निघून चालाय. सासू मेली खोकून जावं आला, 90 टाकून आला, षटकार मारलाय वाकून. हा षटकार
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता, पण काय सांगायचं सेम कार्यक्रम झाला. हार्बर बाजूला झाला, चनाबारी बाजूला झाला आणि मध्ये आली चवली, तिथे डॉट, तिथे मात्र निश्चित. पहिल्या बॉलवरती षटकार, धावा धावफलकावरती आपण पाहतोय 31. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सरळ बॅट, बस हा नाही 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 जाऊ दे, हिंडू दे, हा हिंडाई. श्याम कार्यक्रम झाला. अशी फिल्डिंग म्हणजे बेडूक चाप्या फिल्डिंग. आणि बेडूक चाप्या फिल्डिंग म्हणजे काय माहिती आहे का, जिवंत खेकडाचा कांजी पिलेला माणूस असाच करीतो, वळवळ 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 वळवळ. रायझिंग स्टार टीमचा 12वा खेळाडू काय बोलत नाही, काय नाही, मग नाराज आहे का काय झालंय हे पाहू शकाल. 2 धावा आल्यात. यावेळेस समोरच्या दिशेला फटका, यावेळेस मात्र नो हलिंग नो डुलिंग. आता जागेत पंपोंग करिंग, बाटो बाय बाटो, टिकट बाटो, लाइन लाइन से बाटो, आता घर में सुटो. विकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कार्यक्रम फिट झाला, फलंदाज मात्र बाद झाला. संघाची धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला मिळाल्या 33 धावा आणि आतापर्यंत विकेट गमावल्यात त्या म्हणजेच 2. यावेळेस मात्र मैदानाच्या आत नाही. योय गडी मस्त आहे का, जेल्या जेल्या गडी हाताला पावडर लावली, गालाला लावून जे ना. स्माइल प्लीज. यस, पाहू शकाल स्माइल तर पाहायला मिळाली. चला अगदी आपण पाहणार आहोत महत्वाचा हा सामना आपण पाहतोय. 33 बनले आहेत. चला निखिल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने शिरूरचा बुम बुम मोठ्या या नावाने सुप्रसिद्ध बॉलर, बॅट्समन नंदर आंधी साईज प्रमाणे. यो बॉल व्हाईट नसतं जेला, पण त्यांना बॅट्समन देखल्या देखल्या बॉलरची हवा टाईट झाली. अरे यो गडी आहे का काय, मजबूत. हा चेंडू थोडासा वाईट आणि खराब चेंडू, तिथे एकदा बाली. 34 बनल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला, प्रयत्न जर केले नसते तर मला वाटते दान मिळाली असती. काय नाही, कुछ तो गडबड है, ए बॅट्समन में ही गडबड है. पहा फलंदाजाला बघून कुठेतरी मला वाटतं असं काही नाही, फक्त मित्रांनो फक्त मनोरंजनासाठी बोललो. परंतु धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला 36. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिथे पाहावं लागेल. काय सांगायचं आहे, हा चापला, चॅप चॅप चपला चपला चपला. कार्यक्रम ओके आहे आणि अशीच बिल्डिंग बाबा. काय झालं शिवम, असाच कार्यक्रम झाला म्हणजे जसं काही एखाद्याच्या मगी लागला आणि त्यांना नेऊन कोलत्यात भरला. धावा धावफलकावरती आहेत 38 धावा. धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 समाप्त झालंय आणि यावेळेस षटक क्रमांक 5. महाराजा प्रतिष्ठान. महाराजा प्रतिष्ठान आपला गडी जरासा बिमार आहे का नाही, पक्का आहे. पहा कॅप्टन महाराजा तुमचा 12वा खेळाडू झोपतो. काय सांगायचं, नाव सांगत नाही का, मुक्का घ्या तुला. यावेळेस हो फटका ना ठेवो, गडी तसा आहे ना ढाकण होऊन, चेंडू मात्र झालाय साखन सोन, तिथे हा फटका. थँक्यू म्हणून तर सांगायचा, वाटीत रस्साना खंडीफम असं. इथे हा चेंडू अगदी षटकार आलाय. संघाची धावसंख्या 44 वरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बिंदास नाही, नंतर मग काय माहितीये का, चोरी करून चोर दूर पळतो आणि संशयाला फुकाट मार मिळवतो. आणि काय माहितीये का, हे आमचा रोजचा अंदाज आहे, रोजचा अनुभव आहे. यावेळेस हो पुन्हा एकदा बस रिव्ह्यू घेतला. आता नाही इलाज, नॉर्मल डिलिव्हरी की सिझर, टाराटार काय घडणार. इथे तिसऱ्या पंचांची मदत, पाहिलं जाईल फलंदाज सेफ आहे की बाद आहे. ओ युटी गॉन, फलंदाज बाद. काय झाल्या, गडी पोचला तर पण नाही इलाज झाला. नशीब गांडू, त्याला काय करी पांडू. थोडक्यात कार्यक्रम हुकला. काय झालं, घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली, नाही इलाज झाला. सगळा कार्यक्रम झाला, पण पोरीवाल्यानं रात्रीच दुसऱ्याला देऊन टिकली. नवरदेव मुंडवला बांधून रडून डोळे, नाही इलाज. आणि यावेळेस नवीन फलंदाज बॅट्समन बॅट्समन तुमची घरपट्टी फाडलेली नाही वाटते, फाडून घ्या. यावेळेस हो रट्टा मारायचा होता, काय सांगायचं, गल्लीला पण गेला, दिल्लीला नाही इलाज झाला. यास पुन्हा एकदा या मॅच मध्ये मला वाटतं जास्तीत जास्त धावा लेग बाईसच्या आल्यात आतापर्यंत. नितीन यस, हा आता खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला बरेच 7-8 दिवसांना आला का काय झाला. यस, आता डावखुरा आता तर खेळाडू म्हणजे भयानक, पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. कसा पण धुमशितो, कसा पण सोडितो, कसा पण मळीतो, चेंडू सीमा पार जातोय. परंतु या मॅच मध्ये ते होणार का. सतीश पवार षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 हाताळ्यांसाठी, षटकातला 4था चेंडू. मजबूत गटा मारलाय, पण काय झालंय, अगदी एक सिंगल आली गेली. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, गोलंदाजी चांगली होते, धाबा देखील तितक्याच चांगले आहे. 47 धाबा धावफलकावरती. आणि असा कार्यक्रम, अशी मॅच म्हणजे काय माहिती का, धावा किती झाले तरी रप आणि टप होईल. म्हणजे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो, वराड्याला मजबूत जेवाय भेटो आणि कर्यातने अक्षता मिळो. मिळणार का. जाऊया. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करतायत आणि फलंदाज देखील एक सिंगल डबल. मॅच कशी माहिती आहे का, चढून पोळून व्हायला पाहिजे, मग जरा बोलायला चान्स भेटते. मित्रांनो, मी समालोचन करत असताना कुठला डायलॉग परफेक्टली कधीच खऱ्या अर्थाने लिहून घेऊन येत नाही. परंतु ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये सिच्युएशन होईल ना, तसं मला देखील संधी मिळत असते. परंतु आता काय झालं माहिती आहे का, थंडीचा महिना, झोपाई येणार, गारगार मॅच. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. ओहो यावेळेस ही आलंय, राग आला. जसा चांगल्या काय सांगायचं, कारभारी दमान नाही म्हणतो, हान ग सगळे पहिली बारी, षटकार लय भारी. थँक्यू, धन्यवाद. षटकार आला आणि संघाची धावसंख्या बनली गेली 54 धावा. 54 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया. चेंडू हरवला किंवा फुटला तर शेवटच्या सामन्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आहे की तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. चेंडू हरवला किंवा फुटला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. टाइम काउंट आहे आणि अगदी टाइमच चालू आहे. बरोबर, अगदी दिलेल्या वेळेमध्येच आपण पाहतोय षटक. खऱ्यात मी महाराजा प्रतिष्ठानचं कौतुक करेल, अनाउन्समेंट न करता खऱ्यात वेळेवरती आपण षटक समाप्त करतायत.
यावेळेस हो पुन्हा एकदा दाबून मारलाय कुठून क्षेत्ररक्षकाला. यस, अशी फिल्डिंग मध्ये ही डेंगी फिल्डिंग. डेंगी खायचे नाही वांगी आणि बटाटी आणि वांगी, तिथे फिल्डिंग झाली एक नंबर डेंगी. कारण सुरेख क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 9 आहे का? व्हॉट इज दिस मॅटर? नो बॉल. बस काय सांगायचं आहे म्हणजे तिकडे बॉलर जोमात या आणि इकडे काय सांगायचं आहे कोमा जायला. पहा आता मॅच मध्ये मला वाटतंय अशा चुकीच्या धावा कुठेतरी भरपूर खराब आतापर्यंत दिल्या गेल्यात. फुलटॉस बॉल आणि यावेळी देखील खवावर बस म्हणजे काही पण होऊ द्या पण गाणी वाजलीच. मला वाटतं झेल पकडला परंतु गेटला लागल्यामुळे नाही का, तसं काय नाही का, फ्री हिट होती का? म्हणजे माच कोमात गेलो ते जोमात आला आणि मा कोमात. काय करणार ना विलास. दुपारचं सत्र आहे, पोटगावच्या रानाला आग लागली त्यामुळे जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो अगदी आपण पाहतोय ना की इथे शेवटचं षटक चालू आहे, त्यामध्ये कमालीची तितकीच चांगली बॅटिंग, तितकीच चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 57 आणि यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होतोय आणि यावेळेस हो बस आता ना ठेयो. काय ऑपरेशन झाला पण काय नाही आता सांगा कप्रिशन उडवा. कप्रिशन माहित आहे का? पहा आता इथे काय होणार. षटकार तर आलाय परंतु चेंडू हाईट फॅक्टर आहे की लिगली आहे त्याची पडताळणी केली जाते. आमचे सीआयडी आहेत, 3 जण आहेत, यस चेक केलं जाईल. आणि इथे पंचांचा सिग्नल येतोय. हा चेंडू सर्दी खोकला गायब करणारा नो बॉल. चावला काय चावला? नशीब सासरा नाही पावला. तुमचा 12वा खेळाडू सांगतो याला काय चावला, याला सासरा पावला. तिथे पहा प्रीहिट. आता 7 तर आल्यात आणि संघाची धावसंख्या यावेळेस हो पुन्हा एकदा नो बॉल. बाप्पा लय भ्रष्टाचार झाला, चला बदली झाली बस. आणि याला सांगता याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंजीबाई. नाही इलाज. काय सांगायचं पहा म्हणजे सेम कार्यक्रम झाला, करायला गेलं एक झाला एक आणि याच पद्धतीने इथे अजून एक विकेट. अजूनही संघाच्या धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते 66 धाबा रायझिंग स्टार या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाप्पा आता परत 3 बॉल न आलं. बापरे लय दुष्काळ. आणि गोलंदाज यावेळेस या मॅच मध्ये तो गोलंदाज वापरू शकत नाही. पुढची मॅच जर खेळत असेल तर मला वाटतं खेळू शकतो, पण या चालू असलेल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. संदीप कुरुंदळे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहावं लागेल तर स्ट्राईक नव्हती फलंदाज मला वाटतं स्ट्राईक नव्हती नितीन आहे. फटका इथे हवेत, क्षेत्ररक्षक बॉल खाली. त्याला माहितून होता थंडी पडली आत्मरुज. हा असा कार्यक्रम झाला म्हणजे काय माहित का, फ्री हिट व विकेट. दारातून गेली बाई, टोपलीत होती किळी आणि घरातली बाई गुदमरून मेली. कारण फ्री हिट होता परंतु त्यावेळेस धावबाद घेता घेता इथे विकेट.
फलंदाज बाद. धाव फुलकावरती. अगदी जरूर जाऊया. खऱ्या अर्थाने तिथे सुरुवात थोडीशी जर पाहिली या षटकाची खराब झाली होती, परंतु इथे यावेळेस चांगली गोलंदाजी. नॉन स्ट्राईक होती. राहुल आपण पाहतोय. नितीन ज्याच्या आतापर्यंत यावेळेस देखील फटका फसलाय. हो बस काय सांगायचं आहे. गडी अचानक आला पण शियम कार्यक्रम झाला. कधी नाही मिळला ना गटकन गिळला. ठसा ठसा 2 विकेट. पहा 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत डावातील. अजूनही 3. गोलंदाजी अतिशय चांगली झाली गेली. पाहू शकाल संदीप चांगली गोलंदाजी. अगदी जर पहा कुठेतरी बॅकअप साठी आला आणि तिथे गोलंदाजी कमालीची. यावेळेस काय घडणार. गोलंदाज पुन्हा एकदा. संदीप तयार. फलंदाज सागर आहे. धाव फलकावरती आहेत 67. ओहो आणि अशी बॉलिंग झाली म्हणजे काय माहित आहे का. ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. 3ही चेंडूवरती विकेट. गोलंदाजी किफायती राहिली आहे. कारण गोलंदाजाने पहा आधी कुठेतरी संधी मिळाली नव्हती. मला वाटतंय काहीतरी 2 लागोपाठचे भीमर आल्या कारणाने गोलंदाज बाद केला आणि जशी संधी मिळाली तशी गोलंदाजी चांगली राहिली आहे. म्हणून बघा काय सांगताय माहित आहे का. पोरा सोरा उभा वारा मोठे घरचा पोकळ वासा चेंडू. हा चेंडू द्या इकडं. खलास करायचा तू. आदमी या क्या है गुंडा बनेगा फिर. पहा प्रयत्न भरपूर चांगले. खऱ्या अर्थाने संदीप ज्याची गोलंदाजी चांगली म्हणून तर सांगता पोराव काय सांगत आहे. म्हातारी बायको जीवाला आधार. लेजंड खऱ्या अर्थाने चित आपला अनुभव सांगून देतोय. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यात 67. शेवटची विकेट आहे. इथे ऑल आउट होणार का टीम. काय झालं त्यांना बॅट फिरवली. आंधळी शॉट डोळा मिटकून मारला आणि मुद्दाम जाहिरात केलेली मारू का थ्रो मारू मारू का थ्रो मारू पण नाही मारला. अगदी आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने आपण स्पर्धेसाठी खास करून लंडन वरून इथे आले. बस म्हणून जो सांगता नका पाहू मलंगड हा षटकार देख. और आया हूं मैं लंडन से दूर से देख लेकिन थेट से देख. इथे पहा संघाची धावसंख्या बनली गेली. पहिला डाव समाप्त. संघाची धावसंख्या 74. विजयासाठी 75 धावींची गरज आहे. परंतु पुढचा सामना आपण पाहणार आहोत. सागरप्पा किंग 11 आणि त्यांच्या विरुद्ध यशवंत भाऊ पाचांगे 11. कॅप्टन आपल्याला विनंती आहे लगेचच आपण मिड इनिंग मध्ये टॉस करायचंय. सागरप्पा किंग 11 आणि यशवंत भाऊ पाचांगे 11 दोनही टीमचे कर्णधार. नंतर सन्माननीय रवी उर्फ श्याम मनोहर डोबळे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आजची उपस्थिती आणि निश्चित चांगलं रुबाबदार डॅसिंग पर्सनॅलिटी असणारा व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष शिरूर. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा PRD ही स्पर्धा आपण पाहत असतो आणि निश्चित त्याचे
मुख्य आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतोय आणि ती स्पर्धा देखील 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अशी होईल. सन्मान्य योगेश पडवळ यांना देखील माझी विनंती असेल आपण देखील या. ओमकार कम्युनिकेशनचे ओनर अर्थात निश्चित आपल्याला देखील विनंती आहे सर्वांना खरं तर निश्चित आपल्याला ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली जातात सर्व मान्यवर आणि मान्यवरांच्या शुभ असते दोन्ही टीमचे कर्णधार आपण तिथे जोडायचं आहे ना. तिथे कॉम्बॉस मध्ये आमचे साथी समालोचक मनोजी बेलेकर सर तुमच्या समवेत जोडले जातील. आणि पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष साहेब अर्थात सन्माननीय झाडबुके साहेब निश्चित आणि अगदी साहेबांना देखील माझी विनंती आहे साहेब या अगदी आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. कॅप्टन अविनाश गावडे आणि कॅप्टन निलेश शिंगोळे दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी लगेचच या. त्यानंतर सन्मान्य संदीपजी गिरे आहे कॅप्टन या आपण लगेच. पहा वेळ मान्यवर उपस्थित आहेत केव्हाच आणि जो संघाचा कॅप्टन उपस्थित राहणार नाहीये दुसऱ्या डावाला जर सुरुवात झाली पहिला चेंडू जरी पडला तर तिथे तुम्हाला 2 धाव्यांना पेनल्टी स्वीकारावी लागेल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करणं आहे. अगदी युवा उद्योजक सन्माननीय कैलासजी धावडे राजापूर यांचं देखील इथे शुभागमन झाले आणि तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील संपन्न झालाय. यशवंत भाऊ पाचसांगे क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. निश्चित मित्रांनो या दुसऱ्या सत्रामध्ये डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी थोडीशी विश्रांती घेतोय तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा ऐकत राहा. रॉयल ट्रॉफी किशोर शिंगोटे यांचं देखील इथे शुभागमन झालं या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. आणि डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनोजी बेलेकर सरांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. तर तुर्ताच मी थोडीशी विश्रांती घेतोय तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. रॉयल ट्रॉफीचा हा फायनल डे आणि अतिशय महत्वाचा हा सामना. धन्यवाद योगेश वाघ सर. त्यांचा गोड आवाज याच्या अगोदर आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला. यानंतरच्या सामन्याचा टॉस सुद्धा संपन्न झालेला आहे आणि सामना क्रमांक 3 अगदी आपण पाहतोय. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षामध्ये घ्या जर आत्ता जास्तीत जास्त वेळ जर व्हायला जर गेला तर इथे आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये षटकांची कदाचित कपात करावी लागेल ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि त्यावेळेस डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू पॉइंटला खेळला गेलाय. चेंडू पोचला गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. महेश नानगुडे याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण आहे हा मुळशी तालुक्याला बिलॉंग करतो म्हणून याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान. पहिल्या चीरवरती चौकार आलाय जो विशाल निगोटला खेळलेला आहे.
यावेळेचा चेंडू नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा निश्चितप्रमाणे आहे आणि रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन या स्पर्धेचा रूल आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅच रंगतदार अवस्थेत निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळणार का. इथं अगदी आपण पाहतोय फ्रीटचा बॉल कारण याच्या अगोदर नो बॉल होता. इथे झेल झाला नाही. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापल करत धावसंख्या 6. बरेच जण हा एक विचार करतील की इथे फ्रीटचा चेंडू होता म्हणून दादा झेल झाला काय नाही झाला काय फरक काय पडतो. पडतो पडतो. कुणी किती जरी नाही म्हणलं फरक पडतो का. फरक पडतो. त्याचं कारण असं आहे झेल जर सुटला गेला तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस झेल येतील ना त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास थोडासा खाली होतो आणि जर तुम्ही झेल घेतला तर तुमचा आत्मविश्वास वाढला जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कुठलीही गोष्ट करत असताना आत्मविश्वास हा मोठाच असावा लागतो. स्वप्नही मोठी पाहिजे असतात छोटी नाही. गोलंदाज तागेरे गोलंदाज मार्कवरती. विशाल निकोट समोरच्या बाजूला मधुर धुळे. जोरदार तर अगदी चेंडू खेळला गेलाय. दिवी भोवरे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पारनेर तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मग एक काळ देवी भोवरे गावामध्ये पूर्वीच्या काळी नवरात्रामध्ये 9 दिवस नाटकांच्या स्पर्धा व्हायच्या. आता ती जिवंत कला थोडीशी लोपच चाललेली आहे. त्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे दिवी भोवरे गावाला मधुर धुळे. पण संपूर्ण जिल्ह्याला आणि तालुक्याला वेळ लागला गेला. इथं मात्र चेंडू पोहोचला जाईल लॉंगलला सीमा रेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. धाबरगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी पुढे जाऊन पोहोचली ती असेल या चौकाराच्या रूपाने 11 धावा. 1 और 1 11 11 धावा धाबल करते अगदी आपण पाहतोय. विशाल निघोट आहे आयकॉन. या दरम्यान परत एकदा लॉंग ऑफला चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. काय आहे आणि तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. हा लाखोपटचा दुसरा चौकार आहे. लागोपाठचे 2 चौकारांनी या 2 चौकारांनी धापलकर धावसंख्या 15 15 रन 15 धावा आहेत. 2 चौकार आलेत महेश नानगुडेच्या बॅट मधून. इथे निर्धार चेंडू आलाय. षटक क्रमांक संपले जाईल पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरची धावसंख्या आहे ती आहे 15. मुळशी पॅटर्न पिक्चर ज्यावेळेस आला त्या चित्रपटानंतर प्रवीण तर्णेचे खूप सारे चित्रपट आले आणि मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये जरी वेगळा असेल परंतु महेश नानगुडेचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. म्हणजे प्रवीण तर्णे नेहमी सांगतात ना जेवढी संकट बिकट तेवढा मराठा तिखट. तसं महेश नानगुडेचा आहे. जेवढी संकट बिकट तेवढा महेश नानगुडेचा मारा तिखट. 15 धावा आणि जिंकण्यासाठी धावफलक जो बनवायचा आहे तो जर आपण पाहिलाय 74 झालेले आहेत. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक तगडी धावसंख्या निश्चितप्रमाणे जे उभारले गेलेले आहे. थोडीशी चर्चा होती मैदानाच्या. टाइम निश्चितप्रमाणे लिमिट आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 5 षटकं कंप्लीट करायची. ती नाही कंप्लीट करता आली तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये इथे एक षटक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहिलं उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज अगदी आपण पाहतोय. प्रतीक आल्लाट. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. चेंडू खराब. धापलकर धावसंख्या वाढली त्याला 16 वरती धापलक आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात तर 15 आल्या. दुसरं षटक सुरू झालं
आणि या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये धाव आली ती वाईट चिरो पडे. एक धाव. पहिला चेंडू होता प्रतीकचा. समोर आहे मधुर. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू मिड विकेटला, तिथे संजय गावडेच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे का? पलीकडे कोणी? कुठे गेले सनी? बॉल द्यायचा का सर? द्या, बॉल द्या. परमिशन घ्यावा लागते. कारण एखादा न्यायनिवाडा करायचा असेल तर आपल्याला कोर्टात जावं लागतं. तिथं न्यायनिवाडा करण्यासाठी वकील आपली आपली बाजू मांडत असतात. चला, मॅच बॉल आलाय, पण न्यायनिवाडा न्यायाधीशांना करावा लागतो, न्याय द्यावा लागतो. तसं मैदानाच्या आतमध्ये हे जे पंच आहेत हे न्यायाधीश आहेत, हे ठरवत आहेत. त्यामुळे यांना विचारल्याशिवाय आपण पुढे कोणतंही पाऊल टाकू शकत नाही. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तोच बॉल आहे ना अक्षय सर? यावेळेस परत एकदा डावेष्टीच्या बाहेर आहे. धापलक वाढला जाईल. 23 वरती धापलक या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी आपण एक गोष्ट आवर्जून सांगितली, संगत सगळ्यात महत्वाची असते. मी एक वाक्य आवर्जून सांगेल की आपल्या बरोबर कोण आहे हे महत्वाचं नाहीये, आपण कोणा बरोबर आहोत हे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं असतं. या दरम्यान आपण पाहिले बेघिडकरांचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. कारण फरक पडला जातो, आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो, आपल्या मनावरती किती ताबा राहतो. क्रिकेट आम्हाला सुद्धा या गोष्टी सातत्याने शिकवतायत. यावेळेचा चेंडू उजवेष्टीच्या बारासाबार व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलक वाढला जाईल. धापलका धावसंख्या 24 आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो चालू आहे. इथं 7 सगळ्यात महत्वाचे राहील आणि महेश आणि मधुर ही जोडी मैदानाच्या आत. हो, हा प्रयत्न सातत्याने करत होता आणि त्या संधीचं सोनं झालं. हो गई गलती, हो गई फुल दांडी गुल. मधुरच्या या विकेटसाठी सातत्याने अगदी प्रयत्न चालू होते आणि तिथं ती विकेट फुलटॉस चेंडूवरती आली. कारण प्रत्येक अल्लाटला इच्छेप्रमाणे माहिती होतं की इथे काय गोलंदाजी करावं लागेल मधुरच्या विरोधात. पहिली विकेट आली. धापरेकर धावसंख्या 24, धावा 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा अजूनही चालू आहे. नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज चाललाय. संदीप पवार उर्फ सँडी. सकाळी सुद्धा एक संदीप पवार होते. पण ते संदीप पवार सोलापूर जिल्ह्याला हरळवाडीला बिलॉंग करणार आहेत. ते आयकॉन आहेत. आणि हे संदीप पवार आपल्या अन्नापूर गावचे आहेत आणि आपल्या शिरूर तालुक्याला बिलॉंग करणारे आहे. नावं जरी एकसारखी असतील तरी माणसं वेगळी वेगळी आहेत. नावरशी जरी एक असेल तर कर्म प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. फुलटॉस उस पे बन गए बॉस. अरे चरण परत एकदा आपण पाहतोय लो फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण खराब झाले. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षण चिन्हावरती पोहोचला, त्याच्याकडून सुद्धा क्षेत्ररक्षण खराब. दोघांकडून झालेली चूक आणि या चुकीमुळे चेंडू पोहोचला सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
या चौकाराच्या रूपाने धापालकरची धावत संख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली गेली 34 धावा षटक क्रमांक दुसरा चालू असताना एक चेंडू बाकी आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचलाय. चेंडू हातामध्ये आला नाही. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे. सिंगलच्या रूपाने धापालक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलेलं आहे. ते आता 2 पॉवर प्लेचं मात्र षटक संपलं गेलं आणि 2 षटकात धापालकावरती धावत संख्या जी आहे 1 बाद 35 धावा धापालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित 24 चेंडू बाकी राहतील आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 40 धावा. टायमिंग सगळ्यात महत्वाचा. एकसारखी नावं जरी असतील तर तुम्हाला विशेष करून अगदी आपण पाहतोय प्रत्येकाची कर्म वेगळी वेगळी होती. म्हणजे प्रभू श्रीरामांचं नाव जर घेतलं तर र नावाने सुरुवात आणि रावण र नावाने सुरुवात. दोघांचे कर्म वेगळी वेगळी होती. रास एकच होती पण दोघांची कर्म वेगळी वेगळी होताना पाहायला मिळाली. पण तो रावणाला मानावा लागेल एका गोष्टीसाठी की सोन्याची लंका होती पण आईबापांची शेवटपर्यंत सेवा करणारा पुत्र होता. आपल्याकडे थोडं काय आलं की आपले पाय जमिनीवरती राहते नाही. सोन्याची लंका असताना सुद्धा आईबापांची सेवा शेवटपर्यंत केलेला रावण होता. शंकर महादेव भोलेनाथाचा पहिला भक्त आहे. याने खूप मोठी तपश्चर्या केली. आम्ही अमरत्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तो रावण आहे पण एक चूक आयुष्याला घातक ठरली. हो हो यावेळेचा चेंडू विशालचा अगदी आपण पाहतोय. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे कमबॅक निश्चितप्रमाणे इथे करावा लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते खास करून विशाल निगोट आणि रायझिंग स्टार शिरूर या संघाला आयकॉन आहे. आज अगदी आपण पाहतोय स्वप्नील भालेला होता कालपर्यंत या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून. आज विशाल निगोटला पाचारण करण्यात आलेले. यावेळेस परत एकदा इथे चेंडू काही बॅट वरती येऊ शकला नाहीये. महेश नानगुडे आता थोडीशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. एस्टनच्या पाठीमागे कुणाल खून डोक्यावरती निश्चितप्रमाणे जे कॅप आहे पण कॅप आणि डोक्याच्या मध्ये कदाचित बर्फाचा तुकडा आहे. तो खूप शांत आणि संयमी कामगिरी आहे. त्याचं कारण असं आहे शांत डोक्याने विचार करून अगदी प्रतिस्पर्धेवरती आगेकूच करायचा हा प्रयत्न असेल. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. संजय कावडे वेगाने आला होता चेंडूवरती झटपट चेंडू देण्यासाठी परंतु त्याच्या पायाला चेंडू लागला गेला आणि जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकर धावसंख्या आता 37 धावा. विशाल निगोड गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अगदी आपण पाहतोय विशाल रोडेंकडून मारा करतोय. यावेळेस उजवेष्टीच्या बार वाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. इथं खराब चेंडू आलाय आणि खराब चेंडूमुळे धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. 38 वरती धावपलक आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. चर्चा सातत्याने होते धापलक कशा प्रकारे बनवायचा याबाबत चर्चा फलंदाजांमध्ये. धापलक कशा प्रकारे रोखायचा ही चर्चा यष्टीरक्षक खेळाडू आणि त्याबरोबर गोलंदाजांमध्ये आहे. मनामधली प्रश्नांची उत्तरं आज मनाला शोधायची स्वतःला शोधायची. या दरम्यान उंची खूप आहे लांबी थोडीशी कमी आहे आणि विशाल निगोट डाऊन द बॉल कॉटन बोल्ट फलंदाज इथे होईल संदीप पवार सँडी बाद. इथे बाद झालाय तो संदीप पवार. तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल आता संघाचा संघनायक शुभम शेळके. याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आयकॉन महेश आहे आणि कॅप्टन शुभम शेळके याला आपण या ठिकाणी पाहतोय. मधुर धुळे चॉईस प्लेअर आहे. महेश नानगुडे आयकॉन आहे.
खेळाडूंची यादी खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण इथे बाजी मारण्यासाठी कागदोपत्री जी नाव आहेत त्या कागदोपत्री नावांना साजेस असा खेळ करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं ना की काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा कमाओ कि नाम लेते ही काम हो जाए. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामातून तुमचं नाव आणि त्या नावातून तुमचं परत एकदा काम दाखवावं लागणार आहे. विशाल तयार आहे. जमीला समांतर फटका खेळलाय. कारफेट शॉट, क्षेत्ररक्षण सुरेख. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावा संख्या 39. तिसरं षटक अजूनही चालू आहे. 39 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 39 धावा आहेत. प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. गेली 5 दिवस या मैदानावरचा जो काही इतिहास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलाय, तो इतिहास निश्चितप्रमाणे डोळ्यांनी पाहत असताना या क्रिकेटवरती तुमचं जे प्रेम आहे हे सातत्याने पाहायला मिळाले. स्विचीचा फटका होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपले जाईल. इथे तिसरं 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संख्या 2 बाद 39. 18 चेंडू 39 झाल्यात. तर आता राहिलेल्या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 36. 3 षटकांसाठी इथं आपण पाहतोय 16 मिनिटं आणि 40 सेकंद हा टायमिंग आतापर्यंत कंप्लीट आहे. वेळ सगळ्यात महत्वाची. वेळ वाचवणं गरजेचं, कारण घड्याळाचे काटे कधी कोणासाठी थांबलेले नाहीत आणि थांबणारे नाहीत. पूर्वेला उगवलेला सूर्य हा पश्चिम दिशेला मावळण्याच्या आत आजचा फायनल डे सुद्धा संपवणं गरजेचं राहील. कारण आज अगदी आपण पाहतोय सेमीफायनलला पोहोचण्यासाठी संघ आसुसलेले आहेत. सुपर 8च्या लढती आपण पाहतोय. 4 संघ सेमीफायनलला पोहोचणार आहेत. त्या सेमीफायनलच्या 2 मॅच आहेत आणि त्यानंतर रॉयल ट्रॉफीचा महामुकाबला सीझन 2चा आपल्याला या ठिकाणी जो पाहायचा आहे. त्यामुळे हा महामुकाबला पाहण्यासाठी सुद्धा आता प्रेक्षक राजा आतुर झालेला आहे. या दरम्यान चेंडू हवे तिथे पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न होऊ शकला पण यश मिळालं नाही. खूप वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती पोहोचला गेला होता, परंतु शेवटच्या क्षणात जे हात समोर करणं गरजेचं होतं ना ते हात समोर आलेले आहेत. पण एफर्ट लागलं गेलं होतं, परंतु अपयश आलं. असं म्हणलं जातं ना, यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश, यशाची दुसरी पायरी अपयश. अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या चालल्यानंतर यश मिळलं जातं. एका अपयशातून 2 अपयशातून यश नाही मिळत. आणि ज्यांना पटकन यश मिळतं ते यशाच्या शिखरावरती सातत्याने टिकत पण नाही. टिकण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो. म्हणून आयुष्यामध्ये जिंकण्याची पुस्तकं कधी वाचू नका, हारणाऱ्यांची पुस्तकं वाचा. त्यातून कळलं जातं ही लोक नक्की कुठे चुकली होती. ब्लॉकर मिळून टाकला गेला. चेंडू मात्र पोहोचलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. एक सिंगल परत एकदा आली आहे. एका सिंगलच्या रूपाने धापलक कासवाच्या मंद गतीने पुढे जाईल. तो असेल आता 41 41. गोलंदाजी मार्कवरती सागर शेळके. काल अफलातून कामगिरी केली आज सागर शेळकेने. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, एक अफलातून कामगिरी करणारा सागर शेळके. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला गेलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, परंतु चेंडूची फिकी आली नाही. एकदा परत एकदा काय गोलंदाजी आहे. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं गेले, कॅप्टनला पण आणि आयकॉनला पण. स्कोर आहे एकूण आता 42. समीकरण एकदा आपण पाहूया. चेंडू बाकी राहिले सर अजूनही 15 आणि धावा बनवायच्या आहेत 33. 15 चेंडू आणि 33चा अजूनही पाठलाग करायचा आहे महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. बाजी कोण मारणार आहे. लॉर्ड्स मध्ये सुद्धा नावं अगदी तालुक्यामधले चालीत. परत एकदा पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल. 4 चेंडूवरती 4 सिंगल खर्च केला सागरने. समोरच्या बाजूला सागर आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर शेळके. फलंदाजी मार्कवरती फलंदाज पाहिला तर तो शुभम शेळके. शेळके वर्षे शेळके, पण एक सागर एक शुभम आहे. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव. 4 चेंडूवरती 4 सिंगल आतापर्यंत खर्च आहे. सागर टू शुभम. बिग हिट केलाय.
परफेक्ट बॅट वरती मिडल आहे, परंतु विशाल आता प्रेक्षकांच्या भूमिकेत हाताची घडी घालून फक्त चेंडूकडे पाहत राहील. षटकार. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू खेळला गेला आणि तिथे एक षटकार येताना पाहिले मला. षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. 49 म्हणजे अजून धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. 13 गेंदीवर 26 रन. 13 चेंडू मध्ये 26 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. सागरवरती आक्रमण केले शुभमने. गोलंदाज तयार. परत एकदा कॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक उपस कोणताच नाहीये. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेवर वर फरार. 4 रन. चौकार. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. पुढच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती अनुक्रमे षटकार आणि चौकार आलाय. या 14 धावा आहेत आणि षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर 53 धावा आहेत आणि उर्वरित चेंडू आता शिल्लक राहतील ते अजूनही 12 आणि या 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 22. 12 चेंडू आणि 22 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा. चला वेळ सगळ्यात महत्वाची. गोलंदाज आता गोलंदाजी मार्क करते. कोण येतो आपण पाहूया. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल आणि गोलंदाज आला आता गोलंदाजी मार्क करते. नितीन वाळके इथे गोलंदाजी मार्क करते आपल्याला जो पाहायला मिळतोय. 2 टीम्स आमने सामने लढतायत. बाजी अन्नापूर मारणार की बाजी शिरूर मारणार. परंतु एक वाक्य सांगेल प्रेक्षकांच्या वतीने दोन्ही टीमसाठी. फुल टॉस आणि इथे मात्र षटकार. 6 रन. महेश नानगुडेला अशा प्रकारचे चेंडू टाकणे म्हणजे पराभवाला निमंत्रण दिल्यासारखं आहे. नितीनने पहिला चेंडू फुलटा टाकला. महेशने मात्र मिड विकेटला खेळलाय. गोलंदाज तयार आहे. नितीन टू महेश. यावेळेस उजवेष्टीच्या बारासाबर वाईट बॉल. चेंडू खराब. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. पलीकडे छोटी छोटी मुलं आहेत. धाप्रकार धावा संख्या 60. अजूनही 15 बनवायचे. 60 वरती धापलक. शांत प्रकारचं वातावरण इथे अशांत कशा प्रकारे करावं तर महेश नानगुडेच्या फलंदाजीच्या माध्यमातून व्हावं. आक्रमकता आहे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशननी यानंतर क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचे. सामना संपल्याबरोबर मैदानाचा ताबा घ्या. परत एकदा थोडासा मिस टाइम फटका. तिथे एक धाव तर आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 61 वरती धापलक. बरेच जण विचार करतात. काही मित्र प्रश्न करत असतो. एखादा नवीन आयकॉन आला त्यांनी सामना जिंकून दिला. संघ मालक विचारतात तुम्हाला कसलं व्यसन आहे का. पण मी एक वाक्य त्या आयकॉनांच्या वतीने सांगेल. त्या आयकॉन नेहमी सांगतात संघ मालकांना सर क्रिकेटचं व्यसन लागलं ना तर बाकीच्या व्यसनांची गरज लागत नाही. यावेळेचा चेंडू परफेक्ट यॉर्क. हे व्यसन लागले गेले आणि प्रेक्षकांना या रॉयल ट्रॉफीने मात्र वेळ लावलेलं आहे. कारण इथल्या असणाऱ्या प्रेक्षकांचा आता भरून आलंय ऊर. रॉयल ट्रॉफीच्या प्रेक्षकांचा आता भरून आलंय ऊर. एका बाजूला शिरूर तर एका बाजूला अन्नापूर. इथे मात्र उजवेष्टीच्या बाहेर. पंचांच्या दोन्ही आजमीला समांतर. ही धाव अवांतर. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. धाव परत पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर आहे आता 62. 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता 5व्या क्रमांकाचा चालू आहे आणि 25 मिनिटाचा वेळ तो आता जवळपास संपत आलेला आहे. इथे चेंडू हवे. तिथे मात्र चेंडू पोहोचला डीप दरम्यानला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो की नाही आपल्याला पाहिजे. रेस लागली गेली आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन.
इथे चेंडू कव्हर होऊ शकला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळालाय. चौकार आलाय आणि 25 मिनिटाचा वेळ पण संपलाय. गाडी सर, अक्षय निर्मल सर, 25 मिनिटं कंप्लीट. धापलक वाढलाय. धापलकर धावा संख्या आहे 66. 66 परफेक्ट यॉर करण्याचा परत एकदा प्रयत्न, सन्मानपूर्वक रिस्पेक्ट दिला पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती धावा येतीलच असं नाही आणि तुम्ही ज्यावेळेस असा प्रयत्न करता ना त्यावेळेस तुम्ही तुमची विकेट गमावून बसता. सन्मानपूर्वक चेंडू खेळणं सगळ्यात गरजेचं राहत. संयम क्रिकेट बरेच काय शिकवत असतो. एनर्जी कशी असावी, फिटनेस कशा प्रकारे असावा. इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलकर धावा संख्या 67 आहेत. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत त्या 7 चेंडूमध्ये 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा हा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडू आणि 8. या तर मिड विकेट चेंडू पोचते मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार सत्यम शिवम सुंदरम शुभम. आणि मला असं वाटतं की या मॅचचा संपूर्ण वाटोळा करणारा षटकार होता. जी रंगत होती ना 7 चेंडू 8 ची ती रंगत कमी झाली आणि आता मॅच आहे शेवटच्या 6 चेंडू आणि 2 धावा. 6 चेंडू 2. संगतीबाबत मोहनदादा एक वाक्य आपण नेहमी सांगत असतो कि किसी ने सच कहा है, क्या खूब लिखा है किसी ने कि संगत का जरा ध्यान रखना साहब. क्या खूब लिखा है किसी ने, संगत का जरा ध्यान रखना साहब. संगत आपकी खराब होगी और बदनाम माँ बाप और संस्कार होगे. आपण एक संगत खराब करतो पण आई वडिलांचं आणि आपल्या संस्कृतीचं नाव आपण खराब करतो. म्हणून संगत चांगली असावी लागते. 6 चेंडू 2. बोला काय झालं, काय काय. हा फोटो ओके थँक्यू. फोटो सेशन आहे. बिगेट महेशच्या बॅट मधून षटकार आहेत. सुपर 8 मध्ये मजल मारली आहे. महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू पवार अँड टीम. संघमालक पप्पू शेठ पवार आणि शंकर भाऊ रासकर दोन्ही संघ मालकांचं मनापासून अभिनंदन. आता मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आपण इथे लकी ड्रॉचे 4 चिठ्ठ्या टाकणार आहे. अर्थात लकी ड्रॉ कसले आहेत आता, हे लकी ड्रॉ आहेत. कोणत्या टीमच्या विरुद्ध कोणती टीम येणार ही लकी कोण असणार ते आपल्याला पाहिजे. ती नाही कॅप्टन. चला पहिली टीम आहे डेक्कन पोलीस 11 कोथळकर साहेब. चला दुसरी टीम आहे ती SP साम्राज्य 27 बॉईज 11 कॅप्टन किरण मोरे. तिसरी टीम आहे इथे महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर शुभम शेळके आणि कमिटी मेंबर 2 असतील या मॅच. चला आपल्याला लॉट्स म्हणून दादा थांबा ना. लॉट्स पाडायचे, लॉट्स टाकू ना आपण. हा लगेच मग आपल्याला टॉसला वेळ मिळेल ना. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉसला वेळ मिळाला पाहिजे. चला
किरण मोरे सर चला. किरण मोरे चला. शुभम चळके.